बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना हे जे आरोपी आहेत हे ज्या दिवशी ही घटना घडली आणि जे माझ्या भावाच्या खुनाचे आरोपी आहेत सगळे, तर त्यांना आम्ही तिथून त्या गाडीमध्ये त्यांना म्हणजे कुठल्याही गावकऱ्यांना त्रास न होऊ देता त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवलेला त्या दिवशी. मला माहीत नव्हतं हे इतके क्रूर आहेत, इतकी निर्गुण हत्या माझ्या भावाची करते. त्या दिवशी माझा निर्णय चुकला. यांना तिथंच थांबवून यांना कडक शासन तिथंच जागेवर कसं होईल ह्यासाठी मी तिथं आंदोलन करायला पाहिजे त्या दिवशी. पण आपण तशी भावना नसल्यामुळं, सर्वसमावेशक भावना असल्यामुळं आपण त्यांना पोलीस स्टेशनच्या त्या गाडीमध्ये आपण त्यांना पाठवून दिलं. मात्र एक थांबवतो, ज्या पोलिसावरती तुमचा संशय होता की पोलिसांची भूमिका संशयास्पद होती असं तुमचं म्हणणं होतं, मात्र जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगाव यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. हे कसं बघता याकडे तुम्ही? कारवाई समजता का? मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय जी घटना घडली ती मी 5 मिनिटाच्या आत पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला मी तुम्हाला अजून पहिले माझे जे बोललोय मी ते आता एकदा अजून तुम्ही तपासा की मी सांगितलंय 10 ते 15 मिनिटात जे PSI शिंदे साहेब आहेत आणि PI महाजन साहेब आहेत ते बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर कुठं गेले काय ते मी आता मला जे मुख्यमंत्री साहेब बोलले त्यावेळेस कळलं की ते टोल नाक्याच्या परिसरात होते एक अर्ध्या तासाच्या वेळेत. तर मी तेच बोललेलो होतो की ते बाहेर गेले आणि आम्ही तिथं अडकलो आणि आमचं ते चालू झालं. एवढंच सांगेल की तिथं पोलीस स्टेशनमध्ये मी असल्यामुळे ते बाहेर गेलेलं लोकेशन हे तपासात येणारच आहे की कुठं गेले आणि काय तपास केला. मात्र त्यांनी SITच्या संदर्भात जी घोषणा केली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? नेमकं आता जे सांगितलंय टाइम बॉन्ड जो दिला गेलेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी, काय प्रतिक्रिया असेल? त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचं मांडणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत, कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते, आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे. हे जे सगळं चाललंय ही सगळी अराजकता जी माजलेली आहे ती सगळी बंद होणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. फक्त मी आता एकच मागणी करतो, मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे, माझ्या आईची तब्येत खराब झाली आता सध्या. मला एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत, मी एवढी विनंती करतो. सरकारनं आता बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जीवाचा मोल हा पैशाने तोलतायत, 10 लाख रुपयांची मदत केली. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. माझा कुटुंबातला माणूस आहे तो त्या कुठल्याच, मी आता फक्त एकच गोष्ट मागतोय ती मला प्रामुख्यानं पाहिजे, मला न्याय पाहिजे. माझ्या भावाचे जे हत्यार आहेत, जे भावाच्या खुनामध्ये सगळे जे म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व, त्यांना मला शिक्षा द्यायचे, जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी. उद्या 13वा दिवस आहे, हा अल्टिमेटम समजायचं सरकारने. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आरोपीला जेरबंद करा. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत मी म्हणतोय तर त्यांनी अल्टिमेटम समजावा किंवा त्यांचं कर्तव्य समजावा किंवा त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाला जे निर्गुणपणे मारण्यात आलंय त्याचे आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक करू. मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? नाही त्यांना आता परत दुसरी काय मागणी असेल आणि ते कशा पद्धतीने ते आम्ही उद्या संध्याकाळी आम्ही सांगू. समाधानी आहात का? आता त्यांनी बोलले त्याच्यावर ते योग्य कारवाई करतील ह्या बाबतीत मी समाधानी आहे. बरेच लोकप्रतिनिधी असं म्हणत होते की डोळे जाळण्यात आले, शरीरावर पळवण्यात चटके देण्यात आले, मात्र मुख्यमंत्री म्हणाले असं काही झालं. ज्या प्रकारे माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं, ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या की ते मारून टाकू शकतात. तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना, डोळे जाळणे वगैरे, तर ते दिसत होतं सगळं तसं. तर लोकांनी म्हणले तसं की डोळे वगैरे, पण त्याचा जीव गेलाय ना, ते तुम्ही जास्त डोक्यात आणा. त्याच्या कसं मारलंय, त्याचा जीव येणार आहे का? आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊन गरज आहे का? काही जीव गेलेला आहे ना आता. तर ते जे गोष्टी आहेत ते पोस्टमॉर्टम मध्ये आल्यात. आता जीव गेलेला आहे, त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे, 56 घाव त्याच्या अंगावर आहेत, रॉडचे वगैरे. तुम्ही आता हा प्रश्न मला विनंती की विचारू नका. पण यात मोका म्हणजे हा फार महत्वाचा कायदा आहे, सांगितलं संघटित गुन्हेगारी. तर संघटित गुन्हेगारीचा कायदा पण वापरणार असं गृहमंत्र्यांनी हा सांगितलं. त्यांनी सांगितलंय आणि ते केलंच पाहिजे. नक्की